ही SRT पद्धतीची शेती. मी भुजबळ यांके रिटायर शिक्षक या वर्षापासून SRT पद्धतीने शेती करत आहे. चंद्रशेखर दादा भडसावळे कर्जत नेरळ यांचे काही व्हिडिओ पाहून आणि विठ्ठल मारुती वैद्य जालना यांच्यावर फोनवर अधूनमधून चर्चा करून या पद्धतीचा अवलंब केला. हे करण्याचं मुख्य कारण पारंपरिक पद्धतीत शेतीत होणारा वर्षानुवर्षाचा खर्च, निघणारं उत्पन्न याचा मी नेहमी ताळमेळ घालत होतो. परंतु जेवढा खर्च घातला त्या पटीतच किंवा तेवढंच धान्य निघायचं. आणि यावर्षी आता 4-2 वर्षापासून चालू असलेली मजूर टंचाई, या मजूर टंचाईला कंटाळून मी विना मशागत शेती करण्याचं ठरवलं. आणि त्या पद्धतीनं SRTचं हे माझं पहिलं वर्ष. आंबाबागेमध्ये छोटीशी बेड पाडून 4 फुटी बेड पाडून त्यावर गव्हाची टोकन केलेली आहे. आणि ह्या अशा पद्धतीने आलेला गहू, याला शून्य मशागत शेती म्हटली जाते किंवा विना नांगरणी शेती म्हटली जाते किंवा कुणी याला चगळाची गदळ शेती असं सुद्धा म्हणतात. तर अशा ह्या चगळाच्या शेतीमध्ये कुठल्याही प्रकारची मशागत न करता हा आलेला गहू हे पीक, एका बाजूला गहू आणि दुसऱ्या बाजूला हरभरा हे पीक मी यावर्षी पहिलंच वर्ष आहे टोकन केलेलं आहे. आणि हे अशा पद्धतीनं आलेलं पीक आहे. तर शेतकरी मित्रांनो विनंती आहे की सध्याची मजूर टंचाई आणि पारंपरिकमध्ये होणारा वर्षानुवर्षाचा खर्च याचा ताळमेळ जर घातला तर शेतकऱ्याच्या हाती काही उरत नाही. फक्त मजूर, औषधवाले, खतवाले आणि ट्रॅक्टर या सगळ्यांना भरती करून शेतकऱ्याच्या हातात काही उरत नाही. फक्त शेवटी चगळ आणि चोथा उरतो आणि ते सुद्धा आपण जाळून टाकतो. त्यामुळं आपल्या शेतीचा वर्षानुवर्ष होणारा सेंद्रिय कर्बाचा ऱ्हास, यामुळं आपल्या शेती आणि शेतीतून होणाऱ्या उत्पन्नात घट झालेला आहे. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शक्यतो या SRT म्हणजे विना नांगरणी शेतीचा अवलंब केल्यास फायदेशीर ठरेल असं सध्याची पीक परिस्थिती बघून तरी मला वाटते.